Hello friends, welcome back to Maths Zala. Today we are going to make maths visual by drawing the graph of simultaneous linear equation, and actually we are seeing the solution in front of our eyes by drawing the given equation that in that is given in the practice set 1.2. So this time no more boring formulas or like that. So this time it's a scale pencil and pure fun only. Let's start. आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. त्याच्यामुळे आपल्याला कळून जाईल हे ॲप्लिकेशन कुठे आहे नेमकं. आपण अभ्यास करतोय खरं, पण ह्याचं ॲप्लिकेशन कुठे आहे तुम्हाला 2 मिनिटात कळून जाईल. तर इफ अ वन ॲपल अँड टू बनानाज कॉस्ट 30 रुपीज अँड टू ॲपल्स अँड 3 बनानाज कॉस्ट 40 रुपीज. So how do we find the price of each? We can solve it on paper, but what if we draw it and see the answers appear? So आपल्याला एक असं इक्वेशन दिलं की एक ॲपल आहे, दोन केळी आहेत, त्याची किंमत आहे 30 रुपये. तर दोन ॲपल आणि एक केळीची किंमत 40 रुपये. तर एक ॲपल आणि एक बनानाची किंमत काय, हे कसं काढू शकाल? तर हे आपल्याला ह्या दोन सायमल्टेनियस इक्वेशन ह्याचे घ्यावे लागेल आणि त्यातून आपल्याला ह्याचं उत्तर मिळून जाईल. म्हणजे 2x प्लस 3y इज इक्वल टू 4 हे एक लिनियर इक्वेशन आहे. टू व्हेरिएबल्स, टू कोइफिशियंट्स अँड दिस इज कॉन्स्टंट. ओके. तर अजून एक इक्वेशन 3x प्लस वाय इज इक्वल टू 1 हे एक लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल्स. सो आपण 9वीमध्ये शिकलेलं असणार आहे की एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचं ग्राफिकली काय बनतं, एक लाईन बनते. तर ते आपण कशी लाईन ड्रॉ करायची ते आपण शिकणार आहोत पुढे. पण ती एक लाईन बनते बेसिकली. हे आपण शिकलेलं आहे. म्हणजे आता समजा 2x प्लस 3चं एक लाईन बनते आणि 3x प्लस वाय इज इक्वल टू 1 ह्याची एक लाईन बनते. ती कशी बनते आपण ते शिकणार आहोत. सो नंतर आपण याचं सोल्युशन पण काढणार आहोत हे रिअल लाईफ एक्झाम्पलचं. सो सध्या आपण प्रॅक्टिस सेट 1.2ला स्टार्ट करूया. 1.2मध्ये बघा पहिला क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. हे एक लिनियर इक्वेशन आहे, हे एक लिनियर इक्वेशन आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एकदम सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना एका झटक्यात येऊन जाईल. तर ह्याचं हा बॉक्स कसा भरायचा, त्याच्यामध्ये काय करायचं, एक्सची येते इथं ह्या बॉक्समध्ये एक्सची एक 3 व्हॅल्यू घेतलेली आहे, दिसली ही 3 व्हॅल्यू. ती ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायची. 3 टाकला, 3 आहे इथे, काय होईल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्स 3 टाकला, वाय इज इक्वल टू 3. वाय काय येणार, 3 मायनस 3 0. तिथे येणार 0. ओके. तर ह्याच्यामध्ये काय येणार, वायची जर 5 व्हॅल्यू टाकली, वाय 5 टाकलं तर काय येणार, एक्स इज इक्वल टू 5 प्लस 3. एक्स इज इक्वल टू -2. इथे येणार -2. वाय जर 3 टाकला, वाय जर 3 टाकला तर काय येईल, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 0. एक्स काय येणार 0. सो असं सोल्युशन आहे. तर आणि हे एक ऑर्डर पेअर म्हणतात त्याला, एक्स कॉमा वायला ऑर्डर पेअर. हे असतं, ही व्हॅल्यू ह्याला सॅटिस्फाय करते. म्हणजे 3 टाकलं याच्यात की वाय 0च मिळणार तुम्हाला, ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात. तर हे 3,0 इथे लिहिलं. सो आता इथं 3 आहे, इथं 0 आहे, ती इथं 3,0 एक्स कॉमा वायच्या व्हॅल्यू आहेत ना तशा इथे लिहायच्या 3,0. हे एकदम सिक्वेन्शियलीच लिहायचं आहे. त्यानंतर इथं -2,5, इथं -2,5 असंच लिहायचं. इथं 0,3 0,3. ओके. त्याला प्रॅक्टिसची गरज आहे, तुम्ही प्रॅक्टिस करत जावा, तुम्हाला येऊन जाईल. ओके. सो इथे पण तसंच, एक्स मायनस वाय कसं इज इक्वल टू 4. तर इथं वायची व्हॅल्यू काय टाकली आहे 4. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. वायची व्हॅल्यू काय आहे इथे 0 आहे, वायची व्हॅल्यू 0 टाकली इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू काय येणार 4. तर इथं एक्स काय आहे -1. एक्स -1 टाकला,
x minus y is equal to 4, x minus 1 is minus y is equal to 4. तर मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1, तर मायनस वाय इज इक्वल टू 5. सो वाय इज इक्वल टू मायनस 5. ओके, तर इथं वाय काय येणार -5. सो आता आपल्याला हे ऑर्डर पेअरच्या इक्वेशनमध्ये लिहायचं ते कसं लिहिणार बघा. तर 4,0 ब्रॅकेट 4,0, तर -1, -5, -1, -5 झालं सोल्युशन. पहिलं क्वेश्चन झाला. महाराष्ट्राच्या बोर्ड एक्झाम SSC एक्झाममध्ये हा क्वेश्चन हमखास येणार आहे, तुम्ही याची तयारी करून जा. ओके, आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. सो याचंच आता ॲप्लिकेशन आहे आपल्याला. सो आपण कुठला क्वेश्चन सॉल्व करूया, पहिला इझी करून टाकूया एक, तुम्हाला म्हणजे आयडिया येऊन जाईल. ओके, सो पहिला क्वेश्चन काय होता, x प्लस वाय प्लस 6, x प्लस वाय इज इक्वल टू 6 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 4. दोन क्वेश्चन कसे सॉल्व करायचे आणि ह्याला ग्राफिकली कसं मांडायचं हे आपण बघणार आहोत. पहिलं इक्वेशन काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 6. दुसरं काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर पहिलं आता इथं आपल्याकडे एक इक्वेशन आहे, पहिलं x, y इज इक्वल टू 6 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर ड्रॉ करण्याच्या आधी हा टेबल काढून घ्यायचा, हा आणि हा टेबल काढला. टेबलमध्ये एक्सची कुठलीही व्हॅल्यू घ्यायची, सोप्यात सोपं करून सांगतो तुम्हाला. एक्सची सहज 0 व्हॅल्यू घेतली तर एक्सची 0 व्हॅल्यू घेतली तर वायची व्हॅल्यू काय येणार, x0 y इज इक्वल टू 6, तर वायची व्हॅल्यू 6 बरोबर. तर हे ह्याच्यामध्ये इझिली पडतं तुम्हाला कॅल्क्युलेशन. तसं घ्यायचं, वायची व्हॅल्यू आली 6, इझी आहे की नाही. आता वायची 0 घ्या, म्हणजे काय येणार, वाय 0 घेतला, वाय जर 0 घेतला तर एक्स काय येणार 6. दॅट्स इट, एक्सची 6. आता तुम्हाला एक्स वायची कुठली पण व्हॅल्यू घ्या, एक्सची समज 1 घेतली, x1 घेतला, x1 प्लस वाय इज इक्वल टू 6, तर काय होणार वाय इज इक्वल टू 5. दॅट्स इट. हे आपल्याला ऑर्डर पेअरमध्ये लिहायचं, 0,6, इथं काय 6,0, इथं काय 1,5 झालं. तसंच इथे x मायनस वाय, समज एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, आपण दुसरा कलर घेऊया, व्हॅल्यू आपण 0 घेतली समजा, तर वायची व्हॅल्यू काय येणार 0 मायनस वाय इज इक्वल टू 4, वाय इज इक्वल टू -4, वाय इज इक्वल टू -4. समज वायची व्हॅल्यू 0 घेतली, असं काही नाही की वाय 0 घ्यायचा मग x 0 घ्यायचा, असं काही नाही. तुम्हाला कुठल्या वाटेल त्या एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्या, कुठल्या वाटेल त्या वायच्या व्हॅल्यू घ्यायच्या, त्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. मग तुम्हाला जे दुसऱ्या व्हेरिएबलचं इक्वेशन येईल, व्हेरिएबलचं आउटपुट येईल ते तिथे टाकायचं आहे. आता वायची व्हॅल्यू 0 घेतली, तर वायची व्हॅल्यू 0 घेतल्यावर काय होईल, x मायनस 0 इज इक्वल टू 4. सो x इज इक्वल टू 4. सो x इज इक्वल टू 4. समजा आपण एक्सची व्हॅल्यू किंवा समजा वायची व्हॅल्यू 1 घेतली, काही घ्या रँडमली तुमच्या मनावर, पण सोपी घ्या जेणेकरून तुम्हाला सिम्प्लिफाय करायला इझी पडेल. समज वायची व्हॅल्यू आपण 1 घेतली, वाय घेतला 1 इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 5, एक्स इक्वल टू 5. ओके, कळलं तुम्हाला. ओके, तर आता आपण हे ऑर्डर पेअरमध्ये पण लिहून घेऊया आपण, 0, -4, 4,0, 5,1. ओके, सो आपण दोन्ही इक्वेशनचे टेबल काढून घेतले. आता फक्त सिम्पल राहिला आपला ग्राफ काढायचा. आता आपण ग्राफ काढून घेऊ. व्हॅरिएबल कुठले आले आहेत बघा, कुठले आले आहेत, तर 0,6. पहिल्या लाईनचं तुम्हाला मगाशी सांगितलं आहे, एक लिनियर इक्वेशनचं आपण ड्रॉ केला ग्राफवर, तर काय येतं, एक सिम्पल लाईन येते, एक सिम्पल लाईन. दॅट्स इट. एक सिम्पल लाईनचं हे इक्वेशन काय असतं, 2 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. याचं व्हिज्युअली ग्राफिकल मेथड ही अशी येते, एक लाईन, सिम्पल लाईन, बस संपला विषय. सो आपण बघूया,
ते कसं ड्रॉ करायचं ते तुम्हाला मी पटकन शिकवतो. इथं काय 0,6 तर अगदी ग्राफवर जायचं. एक वाय ॲक्सिस काढून घ्यायची ही, त्यानंतर एक्स ॲक्सिस काढून घ्यायची, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ते झाल्यानंतर इथे मार्क करून घ्यायचं 1, 2, 3, 4. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही हुशार आहात. -1, -2, -3, -4, -5. ओके. आणि वरच्या वरच्या साईडला पॉझिटिव्ह, खालच्या साईडला निगेटिव्हज. ओके. सो आपण आता बघणार आहोत हे ड्रॉ कसं करायचं. सो आता एक्स आणि वायचे व्हॅल्यू काय आहेत बघायचं. इथं काय आहे 0,6 0,6 0,6ला आपण ह्याच्यावर कसं ड्रॉ करणार. हा एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे, बरोबर. x0 अँड y6 म्हणजे हा पॉईंट इथे आहे. हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे 6,0 6 हा ,0 म्हणजे हाच पॉईंट y0 x6. ओके. तिसरा पॉईंट 1,5 1,5 1,5 एक्स ॲक्सिसवर 1, वाय ॲक्सिसवर 5 1,5 म्हणजे हा पॉईंट. हे कसं बनतं बघा बघू. अशी लाईन येते. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय 0,-4. दुसऱ्याचे पण पटकन प्लॉट करून घेऊया. 0,-4 0,-4 हां 0,-4 0,-4 -4 म्हणजे इथे येणार. त्यानंतर दुसरा पॉईंट काय 4,0 4,0 4,0 म्हणजे हा पॉईंट. त्याच्यानंतर काय 5,1 5,1 काय 5,1 म्हणजे हा पॉईंट. सो कळालं तुम्हाला कसं इंटरसेक्ट करणार आहे. असं म्हणजे इथं जे पॉईंट येणार आहे हा इंटरसेक्शन पॉईंट, तो असणार आहे ह्या दोन्ही लाईनचं सोल्युशन. दॅट्स इट. 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. ते आपण ग्राफिकली ड्रॉ केले. टेबल काढला पहिल्यांदा. सेकंड स्टेपमध्ये ड्रॉ केले. ड्रॉ केल्यानंतर जो पॉईंट इंटरसेक्शन ऑफ द पॉईंट आहे, तो इंटरसेक्शन ऑफ पॉईंट ह्या 2 लाईनीचं सोल्युशन आहे. हे या 1.2 प्रॅक्टिस सेटचं सारांश आहे. बस दॅट्स इट. हे ह्याचं सोल्युशन आहे. पहिला क्वेश्चन सोडवलेला आहे. तुम्ही बाकीचे सॉल्व करा. नंतर मला कमेंटमध्ये विचारू शकता काय चुकले, काय बरोबर आहे, तुमचे आन्सर्स कसे आहेत, काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा. तर कसं वाटलं तुम्हाला हे आजचं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.